तुम्ही सुद्धा तुमचं वायटी स्टुडिओ ओपन ठेवताय का? आणि प्रत्यक्षात तुम्हाला वाटते की आम्ही फक्त सबस्क्रायबर, व्ह्यूज आणि चॅनलचे ॲनालिटिक्स चेक करतोय आणि दिवसभरात तुम्हालाही माहीत नसेल एवढ्या वेळेस तुम्ही तुमचं वायटी स्टुडिओ जे आहे ते ओपन करत असतात. पण प्रत्यक्षात होतं काय, वायटी स्टुडिओ ओपन ठेवणं हे तुमच्या डिव्हाइससाठी, तुमच्या व्हिडिओसाठी आणि तुमच्या चॅनलसाठी डेंजरस ठरू शकतं. 99% क्रिएटर्सला ह्या गोष्टी ज्या असतात ते इग्नोर करत असतात आणि म्हणतात नंतर की आम्हाला व्ह्यूज येत नाही किंवा आमचे सबस्क्रायबर वाढत नाही किंवा ॲनालिटिक्समध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची आमच्या चॅनलची ग्रोथ ही दिसत नाही. आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्याच्याने तुमचे व्ह्यूज, त्याच्यानंतर सबस्क्रायबर, डिव्हाइसचा परफॉर्मन्स, व्हिडिओचा परफॉर्मन्स हा लो होत असतो. तर कशामुळे या गोष्टी होत असतात आणि वायटी स्टुडिओ परत परत ओपन केल्याने तुम्हाला काय नुकसान होऊ शकतं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण नाही पाहिलात तर तुम्ही स्वतः रिग्रेट करणार आहात. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सगळ्यात आधी तुम्हाला करायचं काय आहे, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. पहिला पॉईंट आपला असा आहे की ब्राउझर आणि सिस्टीम जी आहे तुमची ती स्लो होऊ शकते. जर तुम्ही परत परत वायटी स्टुडिओ ओपन केला तर तुमच्या डिव्हाइसचा युजेस जे आहेत म्हणजे रॅम आणि CPU याचे युजेस वाढणार आहेत. त्याच्यामुळे होणार काय, तुमची जी डिव्हाइस आहे किंवा ब्राउझर आहे किंवा जी सिस्टीम आहे ती स्लो होणार आहे आणि मग बाकीच्या गोष्टी ज्या असतात परफॉर्म करायच्या, व्हिडिओ रिलेटेड म्हणा किंवा चॅनल रिलेटेड म्हणा, त्या गोष्टींमध्ये त्याची जी प्रोसेसिंग आहे ती स्लो होणार आहे आणि नक्कीच तुमचा मग ह्या गोष्टी जर झाल्या तर तुमच्या चॅनलवर याचा परिणाम हा नक्कीच होणार आहे. त्याच्यामुळे करायचं काय आहे, वायटी स्टुडिओ नेहमी ओपन करताना तुम्हाला करायचं काय आहे, फक्त तुम्हाला एवढ्याच गोष्टी चेक करायच्या आहेत की तुमचं ॲनालिटिक्स काय आणि व्ह्यूज किती आले. म्हणजे याच्याने होतं काय, तुम्ही जर रेग्युलरली तुमचं वायटी स्टुडिओ हे ओपन करत गेले, दिवसभरात काही जण 50 वेळा ओपन करतात, तर ह्या गोष्टी तुम्हाला अजिबात करायच्या नाही आहेत. त्याच्यामुळे डिव्हाइस हे व्यवस्थितपणे परफॉर्म नाही करू शकत. सेकंड पॉईंट असा आहे की कॅचे आणि टेम्पररी डेटाची भर होणे. बघा यामध्ये होतं काय, जेव्हा तुम्ही सतत वायटी स्टुडिओ ओपन करता तेव्हा तुमचा टेम्पररी डेटा जो असतो म्हणजे जो अननेसेसरी असतो तुमच्या चॅनलसाठी, त्या डेटाचा काहीही उपयोग नाही असा डेटा तुमच्या चॅनलमध्ये भरला जातो आणि जो कॅचे असतो तो पण खूप जास्त वाढतो. याच्याने होतं काय, तुमच्या चॅनलमध्ये जर तुम्ही एखादा व्हिडिओ अपलोड करत असाल त्यावेळेस एरर येतो किंवा जे पेजेस असतात चॅनल अपलोड करण्यासाठी, जे पेजेस किंवा जे फाईल्स असतात त्या अजिबातच ओपन होत नाही किंवा त्यांना लोडिंग व्हायला खूप जास्त वेळ लागतो. आणि याच्यामुळे होतं काय, आपण जेव्हाही व्हिडिओ अपलोड करत असतो त्याच्यामध्ये एरर येतो आणि एरर आला तर नक्कीच आपल्या फाईल्स काही करप्ट होत असतात किंवा आपण ज्या डेटा दिलेला असतो यूट्यूबला, ज्या व्हिडिओमध्ये आपला डेटा दिलेला असतो, टॅग, डिस्क्रिप्शन वगैरे ज्या काही गोष्टी आपण दिलेल्या असतात, समटाईम्स होतं काय की काही वेळा त्या गोष्टी आपल्याला म्हणजे ते चुकतात. कशामुळे की जेव्हा आपण मल्टिपल टाइम्स आपला वायटी स्टुडिओ ओपन करत असतो आणि त्याच्यामध्ये जर एरर आला, पेज जे असतात, लोडिंग पेजेस हे ओपन होत नाहीत आणि तो डेटा जो असतो, पूर्ण सिस्टीम जी असते ती स्लो होऊन जाते. यासाठी वायटी स्टुडिओ परत परत ओपन करणं तुम्हाला थांबवायचं. तिसरा पॉईंट आपला असा आहे की ॲनालिटिक्स आणि रिव्हेन्यूमध्ये डिले होऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही परत परत वायटी स्टुडिओ ओपन करत असाल तर तुम्हाला जे ॲनालिटिक्समध्ये ज्या गोष्टी दिसणार आहेत, ॲनालिटिक्समध्ये तुमचं जे व्हिडिओचं परफॉर्मन्स आहे तर ते तुम्हाला प्रॉपरली दिसणार नाही किंवा ते जे दिसणारं असेल ते डुप्लिकेट दिसणार आहे किंवा ते फेक असणार आहे. ठीक आहे, कारण का आपण परत परत वायटी स्टुडिओ ओपन करतो. आणि सेकंड पॉईंट असा की रिव्हेन्यू जो आहे, जनरेट होणारा रिव्हेन्यू म्हणजे आपल्याला किती व्हिडिओचे, किती व्ह्यूजला किती पैसे मिळाले आहेत, आपला हा एक रिव्हेन्यू जनरेट होत असतो डॉलरमध्ये. ठीक आहे, तर तेव्हाही प्रॉब्लेम होतो. कधी कधी रिव्हेन्यू हा डुप्लिकेट दाखवला जातो आणि याच्यामुळे काय होतं, आपण पॅनिक होतो आणि पॅनिक झाल्यामुळे आपलं जे आपण डिप्रेस्ड होत असतो आणि याच्यामुळे आपल्या जो परिणाम आहे हा सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या व्हिडिओवर, आपल्या व्हिडिओ बनवण्यामागे किंवा आपल्या मेंटॅलिटीवर होत असतो. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हाही आपल्याला वायटी स्टुडिओ ओपन करायचं असेल तेव्हा काय बघायचं आहे, एकदा ओपन करून सगळ्या गोष्टी चेक करून घ्यायचा, परत परत ओपन करत बसायचं नाही. याच्याने आपला खूप मोठा लॉस होत असतो. चौथा पॉईंट आपला असा आहे की नोटिफिकेशन ओव्हरलोड. वायटी स्टुडिओ ओपन केल्याने, परत परत ओपन केल्याने काय होतं, पॉपअप नोटिफिकेशन्स जे असतात ते आपल्याला येत असतात आणि परत परत जर ते नोटिफिकेशन आले, कशामुळे येतात ते, जर आपण परत परत वायटी स्टुडिओ ओपन केला तर येतात ते. ठीक आहे, आणि जर ते आले तर आपण परत त्या गोष्टींमध्ये अडकतो की नोटिफिकेशन काय आहे आणि याच्याने होतं काय आहे की आपला जो कामाचा फोकस असतो तो कमी होत असतो. म्हणजे आपण सपोज व्हिडिओज बनवत आहोत आणि मग आपण ते पॉपअप नोटिफिकेशन आपल्याला येत असतात, तर ते कशामुळे, वायटी स्टुडिओ परत परत टाईम ओपन केल्यामुळे. तर त्याच्यामुळे कामाचा जो ट्रेस असतो तो आपला वाढतो आणि आपल्याला नेगेटिव्हिटी याच्यामध्ये एक प्रकारची येत असते. तर आपल्याला काय करायचं आहे, नेहमी पॉझिटिव्ह राहून कामं करायचं
करायचे आहेत आणि नोटिफिकेशन ओव्हरलोड झाले तर मग या गोष्टींचा आपल्याला प्रॉब्लेम येत असतो. तर तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 5वा पॉईंट असा आहे की डिव्हाइस हीट आणि बॅटरी ड्रेन. बघा, परत ओपन केल्याने, YT स्टुडिओ ओपन केल्याने काय होतं, आपली जी बॅटरी असते ती हीट होते. परत ओपन केल्याने ह्या गोष्टी येतात आणि त्याच्यामुळे होतं काय, आपल्या व्हिडिओवर काय परिणाम होतो, आपलं जे इंटरनेट असतं ते स्लो असतं, बँडविड्थ जी असते ती स्लो होऊन जाते आणि याच्याने आपल्याला एडिटिंगला, अपलोडिंगला सगळ्या गोष्टींना प्रॉब्लेम येत असतो. ठीक आहे. आणि ते चॅनलमध्ये प्रॉब्लेम्स आले तर आपल्याला कुठल्याच गोष्टी व्यवस्थितरित्या वर्क करताना दिसणार नाही. ना तुम्हाला ॲनालिटिक्स व्यवस्थित दिसेल, ना तुम्हाला तुमचे सबस्क्रायबर दिसतील व्यवस्थित, किंवा तुमचं चॅनल जे आहे ते लोडिंग येईल. म्हणजे तुमचं YT स्टुडिओ ओपन जर झाले तरी तुम्हाला तिथं फेक डेटा दिसेल. याच्यामुळे तुम्हाला या गोष्टींचं लक्ष ठेवायचं आहे की नेमकं तुम्हाला करायचं काय आहे. ठीक आहे. तर YT स्टुडिओ परत ओपन केल्याने मेन गोष्ट अशी असते की तुम्ही डिप्रेस्ड होता, व्ह्यूज कमी आले तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टींचा सुद्धा म्हणजे एक नेगेटिव्हिटी येऊन जाते. त्याच्यामुळे YT स्टुडिओ हे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्ही 3 तासात ॲनालिटिक्स चेक करण्यासाठी ओपन करू शकता. तर जे ॲनालिटिक्स असतं ते 3 तासांनी तुमचं दाखवत असतं YT स्टुडिओ. YT स्टुडिओ हा एक डॅशबोर्ड आहे जे तुमचं यूट्यूब स्टुडिओचं काम करत असतं. त्याच्यामध्ये तुमचं सगळा व्हिडिओचा परफॉर्मन्स जो असतो, चॅनलचा परफॉर्मन्स जो असतो तो दाखवत असतं. तर त्याचा जो उपयोग आहे तो आपल्याला लिमिटेड करायचा आहे आणि व्यवस्थितरित्या प्रॉपरली करायचा आहे. कारण परत ओपन करत गेलं तर नक्कीच आपल्याला भरपूर अशा गोष्टींचा लॉस होणार आहे. तर तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवा. तर मित्रांनो, सतत YT स्टुडिओ ओपन करणं हे वाईट नाही, पण या गोष्टींचा जो परिणाम आहे तो आपल्या व्हिडिओवर, आपल्या चॅनल्सवर होत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.